चंदन काट्यापासून पूर्ण रविवारपेठ प्रभाग 9चं पूर्ण रविवारपेठची आज आमची पर्वत फेरी झाली आहे. लोकांची चांगली आम्हाला प्रतिसाद मिळालं की तिथून राजेंद्र चौकात स्टाफ केले. मतदानाचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला. त्यांचे काय राहिलेले कामं आता आम्ही सर्व हाती घेऊन काम करू. हे आमचे चारी नगर जो काम करणार आहेत, माझ्याबरोबर तर वकील साहेब आहेत, आलमताई आहे, वकीलताई आहेत, सर्व आम्ही प्रथमानं पार पडू. 15 तारखेला मतदारांना सर्वांना आम्ही विनंती करून सांगितले आणि मतं टाकूनच आम्ही जत्रेला जातो म्हणून लोक म्हणाले आहेत आम्हाला. सकाळी सकाळी उठून सर्वांनी मतदान करतील आम्हाला. हे 101% आम्हाला निश्चित आहे. सोलापूरच्या नगरीला ज्यांनी कलंकित बनवलं, ज्यांनी सोलापूरची व्यवस्था बिघडवली, त्या भाजपला हद्दपार केल्याशिवाय आम्ही आता महाविकास आघाडीचे उमेदवार, महाविकास आघाडीचा सगळा परिवार स्वस्थ बसणार नाही. आर्टिकल सांगतं, संविधान सांगतं, जर 5 वर्षांनी निवडणूक झाली पाहिजे, परंतु गेली 8 वर्षात निवडणूक झालेली नाही. या सगळ्या व्यवस्थापनाला, सोलापूरच्या बकाल अवस्थेला हे भाजप जबाबदार आहे. त्यामुळे नागरिकात प्रचंड संताप आहे. मला खात्री आहे प्रभाग 9 मधील 4ही उमेदवार, कम्युनिस्ट पक्षाचे 2, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1, उभाटा सेनेचा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे बंदपट्ट्यांना आम्ही सगळेजण विजयाचा मोहर लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मतदारांना विनंती करणार आहे की सगळ्यांनी, जरी सिद्धरामेश्वराची यात्रा जरी असली तरी सगळ्यांनी अगोदर मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. सगळ्यांनी स्वतःहून बाहेर पडून मतदानचं पवित्र कार्य करावं. त्यानंतर आम्हाला विजयाची मोहर लावावी एवढीच विनंती कळकळीची करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यामधनं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सगळेजण आज फिरू लागलो. एक परिवारसारखं आमच्या मागा सगळे लोक एक जत्रासारखं येऊ लागले. संक्रांतीच्या जत्रापेक्षा आमची जत्रा अगोदर भरली. तर कारण का तर लोकांना माहीत पडलं गेल्या 8 ते 9 वर्षापासून लोकांवर किती अन्याय होऊ लागला. रोजगार नाही, उद्योगधंदे नाही. इथे शिकलेले लोक सगळे शिकून बाहेर गावी पुणे, बॉम्बे, बेंगलोर असे चाललेत. किती सोलापूरमध्ये अवस्था चालली. कुठल्यापासून ते गरीब लोकांना रात्री झोपेपर्यंत किती वेदना, किती संकटांना तोंड द्यावं लागतंय हे आम्हाला चौघांना कळून आलेलं आहे. आणि यासाठी आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलेलो 4 जण महाविकास आघाडीच्या वतीने. सगळ्यांना आम्ही आवेदन करतो की निवेदन की सगळेजण मिळून एका परिवारच्या वतीने आम्हाला सहकार्य करावं. आणि इथले सगळे प्रभागाचे लोक आम्हाला आनंदाने इतके ह्याच्याने उल्हासाने आमचं स्वागत केले, समारंभ केले. आम्हाला हे पाहून खूप आनंद झाला की परिवारसारखं आम्हाला असं वाटलं की आम्ही 100% आता जिंकून येणार. याच्यावर कशाच्याही हे नाही, काळ्यावरची रेग आहे. असे मी हे करून इथे 2 शब्द माझे